आणि एका बेटावर त्या शास्त्रज्ञाला, सोशल बायोलॉजिस्टला असं लक्षात आलं की म्हणजे थोडीशी कथा मी पण रचली आहे त्याच्याभोवती, थोडंसं ललित पण व्हायला पाहिजे. तर त्यांनी असं बघितलं की ती एक माकडी होती आणि ती झाडावर, ती शेतामध्ये जाऊन असं रताळं घ्यायची आणि ती खात होती. रताळ्याला बाहेर सगळी माती लागलेली असते आणि तशीच खाण्याची त्या माकडांमध्ये पद्धत होती. आणि अशातच तिच्या हातून ते रताळं खाली पडलं आणि ते एका ओढ्यामध्ये पडलं. ओढ्यामध्ये पडल्यानंतर ते धुतलं गेलं. तिने जाऊन पटकन जाऊन ते पकडून ती खायला लागली. खायला गोड लागलं, माती नाही. मग नॅचरली तिने मैत्रिणींना सांगितलं, अलाव द डेटा टू फ्लो. मैत्रिणींना सांगितलं. मग मैत्रिणींनी खाऊन बघितलं, कारण मैत्रिणीवर विश्वास होता म्हणून जाऊन धुवून आणलं, खाल्लं तर गोड लागलं. गोड लागल्यानंतर नॅचरली काही मैत्रिणींच्या जवळ काही मित्र असतातच, जास्त जवळ असतात. मैत्रिणी जे सांगतात ते मित्र स्वीकारतात. त्याच्यामुळे कितीही कष्ट पडले तरी ओढ्यावर जायचं, रताळा धुवायचं आणि मग खायचं, असं त्यांनी सुरुवात केली. सगळी तरुण माकडं असं करायला लागल्यानंतर म्हाताऱ्या माकडांनी असा विचार केला, काय मूर्खपणा चाललाय. काही तरुण माणसं म्हाताऱ्यांना सांगायला लागले, तुम्ही पण खा. तर त्या आमचे मूर्ख आहोत का, माती लागलेली रताळी खातो कारण त्याच्यात औषधी द्रव्य असतात म्हणून आम्ही खात होतो, असं त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली. पण काही म्हातारे पुरोगामी असतात, त्याच्यामुळे ते गेले पुढे. त्यांनी पण रताळी धुवून खायला सुरुवात केली, ती गोड लागायला लागली. अशामध्ये हळूहळू त्या बेटावरची सगळी माकडं ही रताळी धुवून खाऊ लागली. पुढे काय झालं की ती माकडं होड्यांवर बसायची आणि दुसऱ्या बेटावर जायची आणि त्यांचं ऐकून त्याही बेटावरची माकडं हळूहळू रताळी धुवून खायला लागली. सोशल बायोलॉजिस्टने जो निष्कर्ष काढलाय तो महत्वाचा आहे. की समथिंग हॅपन्ड व्हेन अ क्रिटिकल नंबर ऑफ मंकीज स्टार्टेड eating the sweet potatoes after washing them. When a critical mass was reached, रताळी धुवून खायची असतात became the consciousness of all the monkeys on all the islands. Okay. त्याच्यामुळे भोवतालचा हा विचार आहे, हा काही माकडांना सुरुवातीला खूप पेशन्स ठेवून तो रुजवावा लागेल आणि त्याच्यासाठी जरा तरुण माकडिणी ही अभिजितच्या भोवती भरपूर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं याच्यातलं यश हे निश्चित आहे.